रहा अपडेट न्यूज। वादळी वाऱ्यासह गारपीट, चाळीसगाव तालुक्यात पिकांचं अतोनात नुकसान। चाळीसगाव तालुक्यात 18 व 19 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सणासुदीच्या काळातच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले। तालुक्यातील दहिवद, राजमाने, खडकीसीम, चिंचगव्हाण, लोंढे, पिंजारपाडे, दरेगाव, धामणगाव या परिसरात पावसाचा जोर अधिक होता। वादळी वाऱ्यामुळे शेतातील ज्वारी, बाजरी, मका तसेच काढणीस आलेला गहू पूर्णपणे आडवा पडून पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांचं उभे पीक जमीनदोस्त झाल्यानं आर्थिक फटका बसला असून पिकांच्या नुकसानीमुळे हाती येणारा उत्पन्नाचा स्रोत कोलमडलाय। या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांकडून शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी जोरदार मागणी करण्यात येते आहे। तसेच प्रशासनानं त्वरित पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। यावेळी दरेगावचे शेतकरी यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐका। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दरेगाव तालुका चाळीसगाव आणि जिल्हा जळगाव इथला एक शेतकरी बोलत आहे। काल संध्याकाळी गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी जो वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जो पाऊस झाला आहे, त्या पावसामध्ये हे बघू शकता तुम्ही किती नुकसान झालेलं आहे। बघू शकता मित्रांनो, आज गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी शहरांमध्ये आणि सर्व जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा सण साजरी केला जात आहे आणि एकीकडे शेतकरी संघर्ष करत आहे आणि रडायचा आहे। या पावसामुळे आणि या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात जास्त पाणी आहे। मी आपल्याला या माध्यमातून सांगू शकतो की शेतकरी म्हणजे सरकार कर्जमाफी आणि हे मोठा गाजावाजा करतं की कर्जमाफी दिली, कर्जमुक्ती दिली, पण तुम्ही सांगा मित्रांनो, ही कर्जमाफी म्हणजे आम्ही काय आयुष केलेली नाहीये किंवा कुठेतरी बारमध्ये उडवलेले नाहीये किंवा आराम केलेला नाहीये। तर एवढा मोठा खर्च करून या पिकामध्ये लहानपणापासून त्याला खूप अडथळे आले या पिकाला। तर आम्ही बी बियाणं असो, शेती तयार करणं असो, मटेरियल असो, वन प्राणी असो, पक्षी असो, या सर्व यांना अडथळा आणून एवढं मोठं दमदार आणि जोमदार पीक उभं केलेलं आहे। आणि एवढं मोठं दमदार आणि जोमदार पीक उभं करून जर असं नुकसान होत असेल तर मग कर्जमाफीचा काय फायदा आहे? मला सांगा मित्रांनो, एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या देशात असं आहे, एखाद्या अधिकाऱ्याने जर चांगलं काम केलं तर त्याचा पगार वाढवतो, एखाद्या कर्मचाऱ्याने जर चांगलं काम केलं तर त्याचं प्रमोशन होतं, पण एखाद्या शेतकऱ्याने कष्ट करून जोमदार पीक काढून सगळ्या अडथळे करून संघर्षावर मात करून जर चांगलं पीक काढलं तर त्याचे भाव अर्ध्यानं कमी होतात। ही अत्यंत जुलूमशाही या महाराष्ट्रात चालू आहे। आज हे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीमध्ये फक्त शेताचं नाही तर आमचं वर्षभरचं नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो। कारण की हे फक्त नुकसान नाही तर तुम्हाला सांगतो, आमचं वर्षभरचं जे मुलांची फी असेल, वर्षभरचा जो किराणा असेल, दिवाळी सारखा सण असेल, गुढीपाडवा सारखा सण असेल, एवढं सगळं आमचं पाण्यामध्ये गेलेलं आहे। तर माझी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की आपण तात्काळ पंचनामे सुरुवात करावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती भूमिका घ्यावी। नाहीतर मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्याच्या माध्यमातून आवाहन करतो की जोपर्यंत शेतकरी अवतावर ठेवणारा पाय हा सरकारच्या छाताड्यावर ठेवत नाही तोपर्यंत चांगले दिवस येतात की नाही ही मला शंका आहे। तर लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने आणि तालुका प्रशासनाने नोंद घ्यावी आणि पंचनाम्याला सुरुवात करावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.